राणा, इलेक्शन झाले हो काय? काय म्हणजे वसत रोज तालमीला येणार, एक दिवस मी तालीम चुकणार नाही बघा. तू पक्का राजकारणी झालाय, नुसती आश्वासन दे. अहो अहो नाही वसत, मी खरं सांगतोय, मी अजिबात तालीम चुकणार नाही. तू चुकीव, तुझं तंगड तोडूनच आणतो तालमीत. ती सोड, इलेक्शन झाल्यावर तालमीत काय काय सुधारणा करणार? वसत ते सरपंच ठरवणार. अरे म्हणजे अंजलीच नव. अहो म्हणजे राणादाच की, आता बायको सरपंच म्हणजे नवरा बी सरपंचच की. वस्तात आपल्याला जे पाहिजे ते आपण सगळं राणादाला सांगू, किंवा अंजली वहिनींनी सांगून सगळं करून घेईल की. काय राणादा? असं कसं सांगणार? अंजलीबाई ऐकतील का माझं? काय घाबरतोस मर्दा? काल तर सांगत होतास बायकोने बेड्या घातल्या नाहीत म्हणून, आणि आज लगेच पलटी वय. नाही नाही तसं नाही, पण ते नमस्कार करते. अहो काय आहे कारभारी? अहो अजून किती वेळ? तुम्ही नाश्ता न करताच आलात? अगं भरल्या पोटानं कुस्ती करायची नसती. वसतात, पण आजकाल आमच्या कारभारींच्या जेवणात लक्षच नसतं. असं करून चालेल का? तुम्हीच सांगा. असं कसं? अहो उपाशी पोटी राहील ते पहिलवान कसला? याच कारण म्हणजे गावात आलेला तमाशा. त्या लावणीवालीला बघून सगळीच फळावल्या. हो नाही वसत, अहो त्यांनी मला भाऊ मानले हो. मग जेवणावर का लक्ष नाही तुझं? बघा ना, अहो मी कारभारींना किती विनवते, त्यांचा प्रत्येक शब्द झेलते, पण तरी सुद्धा हे माझं काही ऐकतच नाही. आता काय करायचं तुम्हीच सांगा. अंगडात तोडायची याच, मग कसं ऐकत नाही बघूया. नाही वसत. बरं कारभारी, आज स्वयंपाकाला काय करू? काय करूया? तुम्ही सांगाल तसं. तुमचा शब्द प्रमाण. ते हा मला मळ्यात जायचंय. हो का? बरं मग तुम्ही आता मळ्यात जा, मी माझी सगळी कामं संपवते आणि मग जेवण घेऊन मळ्यातच येते. बरं येऊ मी कारभारी? हा येते येते. चल. ए राणादा, अरे अंजली वहिनी तुझा एक शब्द खाली पडू देत नाहीत, आणि तू म्हणतो ऐकत नाहीत म्हणून. हा अरे ही सगळी याची तालीम चुकवायची नाटक आहेत. राणा, परत जर तालीम चुकवायचं पण खोटं बोललास तर याद राख. अहो नाही वसत, असं नाही. अंजलीबाई आधी असं नव्हत्या, म्हणजे ह्या कालपत्र तर ठीक होत्या. मग एका दिवसात काय झालं? तू काय बोललास काय तिला? तुझं तंगडच तोडतो बघ. नाही नाही वसत, मी कशाला काय बोलू? अहो वसतात, अहो तुम्हाला सांगतो, आमचं नातं असंच आहे हो. म्हणजे काय आहे, अंजलीबाई आहेत की नाही, माझा एक बी शब्द खाली पडू देत नाहीत. होय, मी सांगाल ते ऐकतात त्या. आजवर जरा सूट दिली होती, पण आता सुट्टी नाही, अजिबात सुट्टी नाही देणार. आपण आपली तालीम एक नंबर करायची बघा. आता दुपारच्या त्या जेवण घेऊन येणार आहेत ना, तेव्हा समजा सांगतो त्याची माझं ऐकणारच हो. शाबास रे माझ्या पट्ट्या. कर कर तालमीत सुधारणा कर, चांगली सुधारणा कर. वय वय चालतंय. बरं येऊ काय? हा नमस्कार करतो. बर जा जा. आज तालमीला सुट्टी. बघितलंस का, असं बायकासने ताब्यात ठेवायचं असतंय. अरे पट्ट्या कोणाचा आहे? वैभ्या, वस्तात तर ब्रह्मचर्य आहे ना. चलती बाबा कावती. होय बाबा चल. ओ अंजली, ते ही काय भानगड आहे? कसली भानगड? हेच की कारभारी. अहो तुम्ही जसं भालचंद्र भाऊजींना धनी म्हणतात तसंच आहे. नाही. भानगड काय त्यात? माझं वेगळं, तुमचं वेगळं. काही वेगळं नाही. मी पण बायको आहे का शेतकऱ्याची, पैलवानाची. ते समजा ठीक आहे, खरं अवं ज्या आमच्या नशिबी नव्हतं ते तुमच्या नशिबी आलं की. काय? नवऱ्याला डायरेक्ट नावानं हाक मारायचं.
तुम्हाला खरं सांगते, अहो राग आला की नाही मला बी धनीला सरळ नावानं हाक मारावीशी वाटते. खरं मारता येत नाही ना. हो, मी काय राणाजींना रागाने राणाजी असं म्हणत नव्हते. ते खरं आहे. खरं अहो प्रेमानं तरी नावानं हाक मारायची सोय कुठं आहे आम्हाला. आणि एक सांगू अंजली ताई, अहो तुमचं शहरी पण तुमच्या नात्याला कसं शोभत होतं. आता या अचानक कारभारी कारभारी असं कसं हा? आणि ते नवऱ्याचा शब्द झेलणार ही काय भानगड आहे? हे काय मला पटलेलं नाही बघा. का त्यात चुकीचं काय? चुकीचं काय नाही, खरं हवं बायको बी नवऱ्याच्या बरोबरीनं असते हे तुमच्याकडे बघितल्यावर आम्हा समजासनी कळलं. आणि आता तुम्हीच आमच्यासारखं करायला लागल्यावर कशी होणार ही जागृती? अहो, नवऱ्याला नावाने हाक मारली म्हणजे बरोबरी होते, असं काही नाही. आणि तुम्ही जसं समजताय तसं काही नाहीये. मी हे असं वागते त्यालाही एक कारण. काय? आपण त्या दिवशी गावात तमाशा बंद केला. होय, त्या दिवशी मी राणाजींना म्हणाले होते की तुम्ही चुकताय. अहो चुकलेच होते त्या दिवशी. मग आता त्यावरून गावातल्या सगळ्या पुरुष मंडळींना असं वाटतंय की राणाजी बायकोचं सगळं ऐकतात, बायकोच्या मुठीत आहेत. आणि आता त्यामुळे मी हट्टी आहे किंवा मी मला हवं तेच करते अशी इमेज माझी होईल का काय, असं राणाजींना वाटतंय. आता त्यांचा मान राखायचा म्हणून मी असं वागते. हा खरावं, या गावातल्या मुर्द्यांचं काय मनावर घेताय तुम्ही? अहो त्यांची लावणी बुडाली नव्ह, त्याचं उपट काढायला लागल्यात ते. याचा अर्थ काय लगेच नवरा बायकोच्या मुठीत असतोय असं असतोय व्हय? हेच मला राणाजींना दाखवून द्यायचं. इतरांसाठी नवरा बायकोच्या नात्यात बदल करणं बरोबर नाही. त्या दोघांना एकमेकांविषयी काय वाटतंय, किती आदर आहे, ते जास्त महत्वाचं. आता जरा माझी ट्यूब पेटली बघा. काय बी म्हणा तर तुम्ही लई भारी हायसा. आता राणा भाऊजीसनी व्यवस्थित अद्दल घडवा. नाही, अद्दल नाही, मला त्यांना समजवायचंय आणि सोबत गावालाही. हे समज बरोबर आहे. खरं या सगळ्या गोष्टींचा फायदा आपला विरोधक घेणार नाही हे मात्र बघायला पाहिजे. म्हणजे काय आहे अंजली ताई, अहो राणा भाऊजीसनी समजवायला जाल आणि समजा गावात गमावून बसाल. नाही, माझ्यावर आणि माझ्या कारभारींवर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा विरोधक काही करू द्या. वय वय, हे आपलं मस्त आहे. चला येते. वय वय. छान बघा. हा, तर हे सगळं तुझं मतदार बांधव. आता दे भाषण. ते मी बोल की. काय बोलू? अगं भाषण दे. नमस्कार समद्यांना. तो केलाय मी, तू भाषण दे. तर आता आपल्या गावच्या निवडणुका लय जवळ आल्या. ते सगळ्यांनी माहिती आहे, तू भाषण दे. मी तुमच्या सगळ्यांचं भलं करणार आहे. मी तुमच्या सगळ्यांचं भलं करणार आहे. झालं बस. तर नवऱ्यानं बस म्हणलं की बसती आणि उठ म्हणलं की उठती. याला म्हणतात आदर्श पत्नी. आणि ते माझी बायको आणि तुमच्या सगळ्यांची सुरेखाताई एक नंबर पार पाडते बघा. म्हणजे कसं आहे, जर बायको आदर्श असेल तर घर आदर्श. बरोबर की नाही काय बापू? बरोबर, एक नंबर. तर तसं जर सरपंच आदर्श असेल तर गाव आदर्श. काय बरोबर बोलतो ना? पट्ट ना समजासी. तर कसं आहे, जय किसान पॅनेलच्या अंजलीताई गायकवाड नवऱ्याला मुठीत ठेवतात, तसं तुम्हा सगळ्यांनी बी मुठीत ठेवल. जरा नीट विचार करा. मला मान्य आहे, म्हणजे तुम्हाला असं वाटलं असेल की मी हिच्याचं असं का वागलो, पण तुम्हा सगळ्यांनी पटावं म्हणून मुद्दाम तुमच्या समोर असं वागलोय. बघा, तुम्ही सगळ्यांनी जरा नीट विचार करा. म्हणजे तुम्हाला रिंग मास्टर पाहिजे का माननीय परेश पाटला सारखा दोस्त पाहिजे? सुरेखा ताईंचा, अरे माननीय परेश पाटलांचा. अहो काय बापू, बस बस बस. म्हणजे कसं आहे हे बघा, तर माझ्या पुरुष मतदार बांधवांनो,
जरा नीट विचार करा. राणा जसा बायकोच्या तालावर नाचतो तसं तुम्हाला नाचायचे का? ना मला एक कळत नाही. जो मोठेपणा मान मिळावा म्हणून तू झटत होता तो आता मिळायला लागलाय, मग का बंजाळा एवढा? अरे मला असल्या मनाची सवय नाही रे. म्हणजे तुला अजिबातच पटलेलं नाही म्हणती? नाही नाही तसं काय नाही. बघ अरे ती मला सवय नाही. पण बरकत तुला एक सांगू काय, मला लई मजा यायला बघ. म्हणजे लग्नाआधी आणि लग्नानंतर मला असं कधीच वागलं नव्हतं. मोठं झाल्यासारखं वाटायला लागले मला. मजा आहे बाबा तुझी. राणा मेरा बी ऐसाच एक स्वप्न आहे. माझ्या बायकोनं माझं सगळं ऐकावं. मी जी ऑर्डर दिली ती लक्ष लगेच तिने पूर्ण करावी. आपला पण बघ गावात तोरा. होय काय? अरे पण त्या आधी लगीन करायला लागतंय. चल कारभारी, जेवण आणलंय, जेवून घ्या. होय नाही नाही, तुम्ही बसा जेवायला. ते हातून अहो नाही थांबा, तुम्ही बसा, मी आणते. करा सुरू. तुम्ही जेवला काय? नाही, कारभारी जेवल्याशिवाय मी कशी जेवणार? तुम्ही जेवून घ्या, मग जेवते. कर सुरू. भारी झालंय. सावकाश होऊ द्या. मी आवरते. हा काही बघितलं का? मी ठेवून आले. हा होय. अंजली ते माझे पाय. हो दुखतात का? मी चेपून देते. नाही नाही नाही, पाय नाही, डोकं दुखते. बरं दाबून देते. जास्त दुखत नाहीये ना? नाही. बस झालं. बरं, मी काय म्हणते, तुमची परवानगी असेल तर आता जाऊ मी घरी. चालतंय. बरं सांच्या मी लवकर येईन घरी. हो, मी वाट बघेन. चालतंय.
आणि जेवण तयार ठेवते. होय. येते. राणा, अरे ह्यो कसला चमत्कार, तू तर बॉसच झालास की. झालो का नाही? होय. गावातल्या माणसासनी वाटते मी उगा बायकोच्या तलवार नाचते म्हणून. अरे पण हे समजे गावासमोर व्हायला पाहिजे, नुसतं माझ्या समोर होऊन काय फायदा. बरकत, तू काय बी काळजी करू नका. साऱ्या गावाला धावतो. अंजलीबाईंकडे कसलं बोट धावायची सोय ठेवत नाही बघ. बघच तू. कुठे निघालास? आलो. अरे पण काय कराय? बरकत, जसं तुला कळलंय तसं समजा गावाला लवकरात लवकर कळलं पाहिजे. हा हा, चल आलो. बर बर. ते नव ते पप्पे म्हणते ते खरं होईल काय रे? काय रे? अंजनी वैली गावाला गुलाम बनवणार, त्या म्हणतात तसंच होणार. त्याला मला तर काही कळ ना गाड्या. अहो राणादा सारख्या पैलवानाची अशी गत, मग आपली काय हिंमत होणार आहे? आला बघा राणादा, बघा कसं मान खाली घालून आलाय. काय म्हणते निवांत बसलाय? काय गप्पा रंगल्या? हुकुमशाहीच्या. कसली हुकुमशाही? पण आपल्या भारतात तर लोकशाही आहे ना. व अहो ती भारतात, घरात हुकुमशाहीच आहे नो. काय मंडळी? होय, ती बिया राणादामुळेच. माझा काय संबंध? अहो राणादा, अहो अंजली बहिणीचं तुम्ही सगळं ऐकताय, त्यामुळे आमच्या बायका बी आम्हाला तुमच्यासारखं वागा म्हणायल्यात. कोण म्हणलं? नाही, कोण म्हणलं मी अंजलीबाईंचं ऐकतो? उलट मी सांगतात ते समजा गप गुमान ऐकून घेतात. आता टोप्या आला कधीपासून सुरू केलं राणादा? मला सांगितलं तर तुम्हाला पटत नाही, त्याला मी काय करणार? बरं ते जाऊ द्या. आज रातच्याला तुमचा काय प्लॅन आहे? काय नाही, संध्याकाळी बायकोच्या सेवेत हजर राहणार. मग एक दिवस ती सेवा राहू दे. आपण रातच्याला मस्तपैकी रस्ता मंडळ करू. काय म्हणताय? रस्ता मंडळ? आणि तुम्ही? मग त्याला काय होतंय? आपल्याला कोण अडवणार आहे? अंजलीबाई तर नाहीच नाही. अहो राणादा, रस्ता मंडळाला काय काळ वेळ आहे का नाही? अहो माझ्या बायकोनं रातच्या जेवणाची तयारी बी सुरू केली असेल. मग काय होतंय? सगळं सांगून टाकायचं येणार नाही जेवायला म्हणून. रातच्याला दोस्तांसंगत रस्ता मंडळाला जाणार म्हणून सांगायचं आणि सांगायचं संगत भाकऱ्या बी दे. अहो ते काय हॉल फिरणे इतकं सोपं नाही. तुम्ही सांगा बघू अगोदर. मग सांगतो की. मी काय घाबरतोय होय अंजलीबाईसनी? सांगतो की. राणादा, मग आधी तुम्हीच सांगा, मग आम्ही काय सांगायचं का नाही ते बघू. काय मंडळी? ठीक आहे, पण मी जर सांगितलं तर अंजलीबाई हुकुमशाही हटवादी नाहीत हे तुम्हाला पटणार ना? अहो राणादा, आधी सांगा तरी. आधी ऐकू द्या, मग आम्ही ठरवतो. चालतंय की. आत्ता करतो लगेच फोन. हॅलो. हॅलो. अंजली, कुठे आहे तू? मी घरी आहे कारभारी. जेवण बनवलंय तुमच्यासाठी, तुम्ही या लवकर घरी. हा, तेच सांगायला फोन केलाय की आज जेवायला येणार नाही. ते आम्ही समजे दोस्त मिळून रस्ता मंडळ करणार आहे. तेव्हा ते भाकरे पाहिजेत. अहो पण घरी जेवणाची सगळी तयारी झाली आहे कारभारी. मग मग काही नाही, तुम्ही करा रस्सा मंडळ. किती भाकऱ्या करून देऊ? 15-20. बरं, अजून काही? नाही, अजून काही नको. बाकी आम्ही समजा बनवून घेतो. बरं, मी काय म्हणते, आज जरा लवकर घरी याल का? जमणार नाही. आज लवकर येता येणार नाही. काय दोस्त संकट आहे, काय गॅरंटी नाही. हरकत नाही, तुम्ही या तुमच्या वेळेत. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे.
बघितलं ना अंजलीबाई माझा शब्द कसा झेलतात ते बघा. तुम्ही त्या पप्याच्या नादाला लागून गावात नाही तो प्रचार करायला ते बंद करा आधी. मला सांगतो अंजलीबाई एक नंबर आहे सरपंच पदासाठी. अहो मानलं राणादा तुम्हाला